सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल खोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या या कोकण दर्शनच्या दुसऱ्या भागात. तर आता सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आता मी नुकताच उठलो आहे, ब्रश वगैरे केला आणि कुठे आहे भाई गरम पाण्याचा काय सीन आहे एवढा थंडी. थंड पाण्यामध्ये गरम पाणी मिळणार. हे मजा आहे ना, थंड पाण्यामध्ये माणूस बसला तिथे पाणी गरम होणार आणि मग तेच गरम पाण्याने आंघोळ करायची. गरम येणार आहे. अरे कसलं वातावरण झालं माझ्या मागे. हे बघा नुसतं फॉग. लोकेशन ना एक नंबर आहे, म्हणजे जस्ट हायवेच्याच बाजूला आहे. यायला आंघोळीला गेलो, थंड पाणी, परत बाहेर आलो, म्हटलं नाही हमसे ना हो पाएगा. तर चला आजचा जो व्लॉग असणार आहे, या व्लॉगमध्ये आपण आता उठून मला असं वाटतं आपण जाणार आहोत कर्णेश्वर मंदिराला. कर्णेश्वर करणार, त्याच्यानंतर तिथून करू आपण सप्तेश्वर, त्याच्यानंतर सरदेसाईवाडा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलेलं. त्यानंतर आपण जाणार आहोत बहुतेक मार्लेश्वरला. तर हे असं काहीतरी आजचं रूट असणार आहे. ठीक आहे, तर बघू आता कसं काय पुढे जमतं आणि कसं काय गोष्टी होतात त्या. तर आता सर्वात पहिलं आपण खाली जाऊया, आपल्या गोकुलला कोल्ड स्टार्ट करूया. कारण झालं असं की फॉग भाई एवढा आणि दव एवढा आला आहे ना की खूप म्हणजे गाड्या भिजल्यात. चला तर आता खाली जाऊया, तुम्हाला ना आमचा रूम दाखवतो. तर बघा हे असं काहीतरी 4 ऑक्युपन्सी रूम आहे आणि ॲज ऑलवेज बॉईज रूम, ओनली बॉईज रूम. आता मी तिथे पोरींचा असं बाहेरून रूम बघितला ना, मी सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवल्या आहेत. आणि श्रेयस हे काय आहे, हॉस्टेल. आणि ह्याच्यामध्ये माहिती काय आहे, ह्याच्यामध्ये ना म्हणजे मला आत्ता नाही समजत आहे कोणाची बॅग कुठे आहे, काय कुठे आहे, माझा हेल्मेट कुठे आहे, काही समजत नाही. जेव्हा निघणार ना तेव्हा आपापल्या गोष्टी भेटून देतील, कुठे लपवून ठेवल्यात. थॉर कसा असा हॅमरसाठी असा करतो आणि हातात येतो तसाच. चला तर आता गाडी कोल्ड स्टार्ट करतो, पण काय उपयोग नाही गाडी कोल्ड स्टार्ट करून, ती परत थंडच होणार आहे. कारण अजून नाश्ता वगैरे करायचा, आंघोळ करायची आहे. तर एकदम आता फक्त चालू करून ठेवतो, नंतर एकदा परत कोल्ड स्टार्ट करेन. ए भाई हे एक नंबर काम केलं आहे तू, दाखव. लपवतोय, हां हे एक नंबर आहे बघा, मस्त. तेच मी याला मेसेज केलेला तसा पण की पाहिजेच मला. अरे तुला बोललो ना की घेऊन ये म्हणून, तू बोलास ना फ्लेवरवाले आणू की तुला साधे आण बोललो ना. तर काही असेल ना, म्हणजे तुम्हाला जर हे असं प्रॉपर आहे आणि हे लिटरली म्हणजे क्वालिटी आहे, काही असेल ना तर भाईला कॉन्टॅक्ट करा. ड्रायफ्रूटचं नाही पण तुमचं ते आहे ना कोटेड आहे ना, सोप वगैरे. अच्छा कोटेड असतं ना. हा कोटेड वाला तर कधीच, पण मेहंदीचा मुखवास वगैरे म्हणजे चकना. अच्छा मुखवास, चकना नाही. अच्छा मग नका कॉन्टॅक्ट करू भाई. तर हे बघा आजचा लाईनअप इथे आहे. HD ॲडव्हेंचर, गोकू, हिमालया, 220, 350, हायनेस. ही आहे सुदेशची R15. त्याच्यानंतर ही पण होंडा हायनेसच आहे, GT 650 आपल्या श्रेयसची. नाही ही सुदेशची नाही, मग ही प्रीतीची आहे R15. रॉकिंग सूद ही सुदेशची आहे. प्रथमेशची ॲडव्हेंचर, त्याच्यानंतर होंडा हायनेस. अनिकेतची ॲडव्हेंचर, आसावरीची हिमालयन 450. त्यानंतर अजून एक रायडर जॉईन झाला आहे, त्याची आहे ही GT. आणि पवनदादांची ही आपली 350. तर हा असा काहीतरी आजचा लाईनअप आहे. हो भाई कसलं थंड वातावरण वाटतं यार. काल रात्री ना आलो तेव्हा एवढी थंडी नव्हती, हळूहळू वाढत गेली. शपथ भारी. चला तर आता फटाफट जाऊया, नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे काय कार्यक्रम आपलं, म्हणजे कुठल्या मंदिरात आपण जाणार आहोत, कसे जाणार आहोत, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि हो, जर आपली ही सिरीज पूर्ण तुम्ही फॉलो करा आणि या सिरीजला सपोर्ट करा. जेवढ्यात जास्त तुम्ही शेअर करू शकता तेवढं शेअर करा, जेणेकरून ही कोकण सिरीज आणि या कोकणातली काही मंदिरं, ही देवस्थानं लोकांपर्यंत पोहोचायला खूप मदत होईल. भाई गाड्या लोडेड झाल्यावर बघा असं वाटतं. आणि ना ॲक्च्युली आता बघा प्रज्वलच्या गाडीला तुम्ही बघितलं असेल त्याच्या ब्लॉगमध्ये, तर हे ना याने इथे सॅडल बॅग लावलेले. हे बहुतेक HD मध्येच हा ना, ह्या HD मध्येच ना हा इश्यू येतो आहे
प्रज्वलने सॅडल बॅग लावलेले लोन रेंजर्सचे आणि ते माझ्यासारखेच आहेत, कॉन्डरसारखेच होते ते. तर हे बघा, जेव्हा लडाख केलेलं प्रज्वलने तेव्हा ना ते बॅग आहेत नाही बघा, अजूनपर्यंत निशाण आहे इकडे. ते बॅग आहे ना, हा सायलेन्सर हा बघा, गरम होतो ना जेव्हा, तेव्हा त्या बॅग इथे टच झाले आणि खालून पूर्ण जळाला तो. तर आता प्रज्वलने काहीतरी असा जुगाड केला आहे, हे पुढचे ॲक्च्युली ते हे आहेत क्रॅश बॅग आहेत, ते इथे मागे लावलेत. आणि हा जो जळण्याचा प्रकार आहे ना, हा फक्त प्रज्वलमध्ये नाही, हा बघा हा प्रथमेशच्या बॅगेला पण आलेला आहे. प्रथमेश तुझी बॅग बघू जरा कशी जळली आहे ती. हे बघा, हे बघा बॅग बघा कशी जळली आहे बघा. हा बघा, ॲक्च्युली एसडीने ना हाच एक थोडासा इश्यू आहे, किंवा याच्यासाठी ना आपण एक्सपल्सला कसं आतमध्ये सायलेन्सर असतं आणि मग नंतर बाहेरून बॅग लागते तसं, पण हिला तसं काय फरक नाही पडत, कारण बघा हिचा सायलेन्सरच नाही. अंडरबेली एक्झॉस्टचा हा एक फायदा आहे की तुमच्या बॅगा वगैरे सेफ राहतात. फायनली आपण आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये आलेलो आहे आणि आता आपण निघतो आहे कर्णेश्वर मंदिराकडे. आपण राहिलो आहे हॉटेल श्रद्धामध्ये आणि इथूनच कर्णेश्वर मंदिर आहे 6 किलोमीटरवरती, म्हणजे आता 10 मिनटं लागेल आपल्याला पोचायला. तर चला भाई, या ठिकाणी थोडीशी अशी मला ना म्हणजे असं थोडं इमोशनल फिलिंग येते, बिकॉज याच ठिकाणी आपल्या महाराजांना पकडलं गेलेलं. तर म्हणजे असं खूप वेळ झालं मला या ठिकाणी यायचं होतं, ही गोष्ट एक्सप्लोर करायची होती, पण नाही करता आली मला. तर ठीक आहे, आज वेळ आलेली आहे ती. आणि थोडंसं असं म्हणजे महाराजांबद्दल जी काही गोष्ट असेल ना, असं खूप अटॅच आहे, खूप इमोशनल आहे त्या गोष्टी. चला तर पहिलं ते मंदिर करू, त्याच्यानंतर मग आपण इकडे जाऊ. इथे आहे, हे आहे कसबा श्रीदेव काळभैरव जोगेश्वर भैरी भवानी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि याच्याच पुढे आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा भाई. चला, कर्णेश्वर मंदिर कसबा आपल्याला इथून ना लेफ्ट मी घ्यायचं आहे. ते हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महात्म्य, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा हातोडा छरीन तयार केले, त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेलं नाही बघा. एकावर एक दगड आहेत, त्याला आपण इंटरलॉक म्हणतो. पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात, म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटात बघा, 4 बाजूला 4, देवाच्या खाली 1 आहे. हा, आता इथून 20 किलोमीटर प्रत्येक खांबावर देव आहेत बघा, प्रत्येक खांबावर देव आहेत, त्यांना भार वाघ असं म्हणतात. त्यांच्यावरती मंदिर तोलून धरले बघा, प्रत्येक खांबावरती देव आहेत. नंतर फोटो काढा, व्हिडिओ काढा. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे, ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर.
छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलात की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचं संगम आहे. अलगनंदा, वरुण आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. नंतर दर्शन घ्या. 10 फूट खोल आहे. खाली कोणी उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले तिथे संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडुबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे. भीमा, भामा, इंद्रायणीचा तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छावाचं शूटिंग इथे झाले बघा. नंतर आडवा फोटो काढा पुलावरून. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 7 नद्यांची कुंड आहेत आणि 3 किलोमीटर गेला तर धामणी राजवाडी विचारा, गोळवली टप्पा राजवाडी, गरम पाण्याचं कुंड आहे. सोमेश्वर मंदिर गरम पाण्याचं कुंड आहे. 12 महिने गरम पाणी असतं बघा तिथे. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. फोटो काढा, फोटो काढतात. तर इथे आता बाबांनी आपल्याला चांगली माहिती दिली आहे. तर बाबा धन्यवाद. हा, आता पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्युद्ध घ्यायला परशुरामकडे होते आणि परशुरामनंच पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर, म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत होते. मंदिर बांधत असताना इथली स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबडेजर पण ओरडली. पांडवांना म्हटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवली, नंतर निघून गेले. ती 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटं आहेत बघा. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर 12 वर्ष परत अज्ञातवासात झालं असतं. म्हणून या मंदिराला वरती कळस झाले नाही, शिखर नाही आहेत. हा, शिखर नाही. हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर या. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. सगळ्यांना तर हे बघा, हे आता झालं कर्णेश्वर मंदिर आणि हे आता आहे सूर्यदेवाचं मंदिर. तर चला आता आपण हा मंदिर बघूया. कालहर कष्टहर दारिद्र्यहर नमः पार्वती पतये हर हर तर आता कर्णेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण इथूनच जातो आहे कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांना जिथे अटक झालेली त्या वाड्यात, म्हणजेच सरदेसाई वाड्यामध्ये. तर चला आता तिथे जाऊया आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दलची माहिती देतो. ते नक्की ऐका. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असे माझ्या शिवरायांचा छावा. 1689च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले होते. ती बैठक संपवून राजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांच्यावर औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. मराठ्यां आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडल्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड म्हणजेच आताचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले, धन, पैसा त्यांच्या स्वाधीन करण्यास सांगितले, पण हे काय छत्रपती संभाजी महाराजांनी मान्य केले नाही. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा काही सोडली नाही. तर तुम्ही आता इतिहास ऐकलात, तर या गोष्टीवरती आता तुम्हाला राग आला असेल, चीड आली असेल, पण हीच गोष्ट जर आपल्याला खूप लोकांपर्यंत पोचवायची असेल तर आपण कुठल्या पद्धतीने पोचवू शकतो किंवा महाराजांना आपण एक काय बोलतो आदरांजली देतो, ही कुठल्या पद्धतीने करू शकतो ना, तर हे म्हणजे बलिदान मास. तर बलिदान मास हे 40 दिवसाचं असतं. जेव्हा महाराजांचं हे सर्व झालेलं, जेव्हा महाराजांना 40 दिवस हालाल करत होते ना, त्या दिवशीच हे 40 दिवस बलिदान मास करतात. तर या बलिदान मासामध्ये
तसं तर खूप सारे नियम आहेत, पण या खूप साऱ्या नियमामध्ये जर तुम्हाला जमत नसेल ना, तर मग तुम्ही तेवढं तुम्ही काही आपली एक अशी पदार्थ किंवा आपलं एक तुम्हाला कुठली अशी आवडणारी जी वस्तू आहे ती वस्तू सोडावी आहे ती तुम्ही सोडावी लागते. म्हणजे काही अशी वस्तू ज्याच्यावरून तुम्हाला एक थोडासा त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला एक थोडीशी वस्तू आपल्या सोडल्यामुळे राजांनी तुम्हाला जे त्रास होऊ शकतो. आपल्या राजाने जे त्रास सहन केले त्याच्या 1% पण आपण सहन केला, बरोबर. त्यांना एक आदरांजली म्हणून आपण वाहू शकतो. तर म्हणून बलिदान मास हा पाहायला पाहिजे. म्हणजे कारण आता आम्हाला गेले 3-4 वर्ष, मला वाटतं मी 5-6 वर्षापासून प्रज्वल वाटते ते तेवढंच, तर तेवढ्यापासून आम्ही बलिदान मास पाळतोय. आणि खरंच यार ते 40 दिवस म्हणजे पूर्ण आमची बॉडी एवढी जर बोलतात ना हाल झेलते, तर त्यावेळी 40 दिवस जे महाराजांवरती केलं म्हणजे विचार नाही करू शकत यार. विचार करण्याच्या पलीकडे. आणि म्हणजे आता खूप काही गोष्टी आता बोलण्यासारख्या आहेत, पण आता एकदम बोलता मन असा भरून आलं आहे. चला तर आपलं कर्णेश्वर मंदिराचं, संगमेश्वर मंदिराचं आणि सोबतच सरदेसाई वाड्याचं दर्शन घेऊन झालेलं आहे. कारण आता आपण जातो आहे सप्तेश्वर मंदिराकडे. आणि सप्तेश्वर मंदिर करून मग आपण जाणार आहोत आपल्या हॉटेलला जेवायला वगैरे जाऊ. आणि तिकडे बहुतेक आपला तिकडे स्टे असेल आज. तर चलो. मला तर असं वाटतंय आई आहे हाय 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 चुकीच्या टायमाला गाडी घेतली हातात मी. हे बघा ना कसलं ऑफ रोड आहे आईच्या गावात. हां भाई, ऑफ रोडसाठी GT नाही आहे भावा, ऑफ रोडसाठी GT नाही आहे. खूप प्रॉब्लेम आहे GTचा. श्रेयसच्या गाडीचं ना मला वाटतं कसं वाटतं हा क्लच खूप लूज आहे. आता कर्णेश्वर मंदिरापासून थोडंच पुढे आल्यानंतर इथून बघा आता वर जायचं आपल्याला. आम्ही ॲक्च्युली पुढे गेलेलो, इथून आता वर गेलो की आहे सप्तेश्वर मंदिर. तर आता तेच अर्धी जणं मागे राहिले, त्यांना समजलं नाही, तर मी आता इथे टर्निंगला येऊन थांबलो आहे. ॲक्च्युली या सिरीजमध्ये जेवढे पण मंदिर आहेत ना, सर्व हे मंदिर असे हायवेच्या आजूबाजूलाच आहेत, कुठले असे आतमध्ये वगैरे नाही जास्त. सप्तेश्वरला जातो आहे आणि हा बघा पूर्ण जंगलचा रस्ता आहे. काय ऑफ रोडिंग परफॉर्मन्स आहे यार, आई शपथ, खरोखर काय परफॉर्मन्स आहे गाडीचा. म्हणजे असं वाटतं की अरे काय 250, पण भाई छोटा पॅकेट बहुत बडा धमाकावाला सीन आहे. फीलच नाही होऊन देतोय, खाली खड्डे आहेत भाई. चुम्मेश्वरी सस्पेन्शन आहे, चुम्मेश्वरी. हे बघा काहीच नाही भाई. WP एपेक्स जिंदाबाद. मागे टॉप बॉक्स आणि पिलियन नसता खरंच. बघा सप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. हे काहीतरी असं आहे मंदिराचा परिसर. आणि इथे हे बघा पालखी. तर चला आता आत जाऊया आणि दर्शन घेऊया. कोकणातील संगमेश्वर या गावाजवळ हे मंदिर वाकाटक राजांनी शिलाहार राजवटीत इसवी सन 12व्या शतकात बांधले. इथे अतिशय सुंदर प्रकारे जलव्यवस्थापना केलेले बघायला मिळते. 7 प्रवाहांचा स्वामी म्हणजेच देव सप्तेश्वर. सप्तेश्वर मंदिराचा परिसर बघा कसं आहे. इथे मला वाटतं काहीतरी छोटंसं असं कुंड वगैरे आहे. तर चला आता तिकडे जाऊ. सर्व बसलेत तिकडेच. तर आता जे तुम्ही खाली कुंड बघितलं ना, त्या कुंडामध्ये जे पाणी जात आहे ना, ते बघा इथून. आता हे जे तुम्हाला खिडक्या दिसतात इथून, हे बघा 1 2 3 4 5 6 आणि 1 7. तर याच्यातून जो पाणी येतो, म्हणजे वरून जो डोंगरामध्ये पाणी जो येतो, तो या पन्हाळमध्ये जमतो. आणि या पन्हाळामधून हे बघा इथून खालून काहीतरी आत जातो. हे बघा असं हा काहीतरी इथे आत जातो. आणि इथे आत गेल्यानंतर तो तिथे जमतो आणि खाली आतमध्ये कुंडामध्ये, हे बघा तिथे खाली कुंडामध्ये जमतो. तरी किती वर्षा अगोदरची
टेक्नॉलॉजी आहे, काय भारी आहे ना. किती वर्षांना अगोदरची आलेली आहे. आणि पाणी बघा कसला क्लिअर आहे पाणी. तर आता सप्तेश्वर मंदिराचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या हॉटेलच्या दिशेने. तर तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन जेवूया. तर ऑलमोस्ट आता 2 वाजलेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ मार्लेश्वरला. तर चलो. तर मी आहे आता देवरुखला आणि देवरुखमध्येच माझ्या पप्पांची आई म्हणजे माझी जी आजी आहे तिचं माहेर आहे. या साईडला तिचं घर आहे, या साईडला. तर तिथे आता माझ्या पप्पांचे मामा राहतात. तर पप्पा वाटतं, मला नाही वाटत मामाकडे कधी गेले आहेत. मी तरी भाई मामाकडे पळतो, तरी पप्पा नाही मामाकडे कधी गेले आहेत. तर गेला खूप अगोदर 2016 की 2017मध्ये आम्ही लोकांनी कोकण दर्शन बसने केलेला, फॅमिली ट्रिप. तेव्हा त्या घरी गेलेलो. आणि आता जर मला वेळ मिळेल ना तर परत मी जाईन आजोबांना भेटायला. कारण तिथे आता राहतात म्हणजे पप्पाचे मामा वगैरे आहेत, ते बाबा सर्व राहतात तिथे. तर तेच आता त्यांना कॉल वगैरे करतो आणि जर घरी असतील ना तर आपण तिकडे जाऊया. कारण ही एक आठवण आहे, हे ब्लॉगचा पार्ट नसेल हा फक्त एक माझ्या आठवणीमध्ये आहे की माझ्या आजीच्या साईडचं, माझ्या पप्पांच्या साईडचं जे त्यांचे मामा आहेत त्यांच्या घरी एक जाणं माझ्यासाठी म्हणजे वेगळं. आता तुम्ही रिलेट केलं असेल की आपलं ना 2 टाईप असतात, एक पप्पाची साईड, एक असते मम्मीची साईड. मोस्ट प्रॉबेबली जास्त करून मुलं किंवा मुली जे काय असतील ना ते आपल्या मम्मीच्या घरचे जे साईड असतात ना त्याला कोणची जास्त अटॅच आहेत. मी तर दोघांशी अटॅच आहे, पण मम्मीच्या साईड लोकांसोबत जरा जास्तच अटॅचमेंट आहे माझं. तेच पप्पाच्या साईडचे जे आहेत ना त्यातले काही जी आहेत मंडळी तीच मला ओळखतात आणि काहींना मी ओळखतो, बस तेवढंच. तर जास्त एवढा म्हणजे अटॅचमेंट एवढी नाही आहे त्या साईडला. कधी जाणं येणं भेटणं वगैरे होत नाही. काही दादा वगैरे आहेत, काका वगैरे आहेत, त्यांच्याशी वगैरे भेटतो वगैरे. पोचलो आपण आपल्या मुक्कामावरती. तर चला आता जेवूया. हॉटेल पार्वती पॅलेस, सॉरी हॉटेल द्रौपदी इन. हे पार्वती पॅलेस वाचलं, हे बघा इथे द्रौपदी इन. तर आता आम्ही शेवटी पोचलो आहे मार्लेश्वरच्या इथे. हॉटेल द्रौपदी इनमध्ये थांबलो आहे. नुकतेच आलो आहे आणि असे पडलो आहे ना. अजून जेवण म्हणजे ताटं वगैरे लागायला 5 मिनटं बाकी आहेत. तर म्हटलं चला आता बसलो जरा इकडेच. आणि खरंच यार दमलो, आत्ताच दमलो आहे. आणि हे लोक बोलतात करून रायडिंग जॅकेट आणि हे सर्व घालून मार्लेश्वर चढायचं आहे. कसं शक्य आहे भावा, कसं करू शकतो आपण हे सर्व. हे संदीपदा इकडे रे, या साईडला आहे, या साईडला आहे. तू बोलतोयस रायडिंग जॅकेट आणि रायडिंग पॅन्ट घालून मार्लेश्वर चढायचं आहे. बघ तू चढू शकतोस, तू चढ, दुसऱ्यांना फोर्स नको करूस. मित्रा वाजले 3, अजून तू जेवला नाहीयेस. हां मार्लेश्वर करून नंतर स्टेच आहे भाऊ. हां पण तिथे काळोखात काहीच दिसणार नाही ना मग. हां ठीक आहे ना, चालेल ना. चालेल. मंदिराच्या आत तसंही काळोख आहे. मंदिराच्या तुला काळोखातच आहे. तुला बोल ना, तुला फोटो काढायचे खरं बोल. हां कळलं तुला. AI ने करूया आपण त्यांना ब्राईट. चालेल. पण कपडे चेंज करूनच जाऊया. चला. झोप म्हणजे झोप तशी झाली आहे पूर्ण, पण असं थोडंसं ना कुठेतरी पाठ अशी टेकावीशी वाटते मला. चला तर आता फटाफट पहिला जेवूया, मार्लेश्वर मंदिरात जाऊया आणि मग तुम्हाला मी तिकडची माहिती देतो. ब्लॉग नक्की बघा. तर हे बघा भाई, काय लाजा बिजा आहेत की नाही. जेवण बघ, काय चुम्मेश्वर. जेवणाला काय, कोबीची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ आहे, भाजी आहे, डाळ आणि रायता आहे वाटते. श्रीखंड. श्रीखंड तर भाई बघू, खाल्लास तू? एक नंबर श्रीखंड. तर आता फायनली आम्ही आलो आहोत मार्लेश्वरला आणि इथे पायथ्याशी उभे आहोत. तर आता हेल्मेट वगैरे आमच्या इथे कुठेतरी ठेवू आणि मग आता पायऱ्या चढून वरती जाऊ. तर चला. श्री क्षेत्र मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे. येथे एक नैसर्गिक निर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे. मारळचा देव
म्हणजेच मार्लेश्वर असे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे पडले. साधारण 550 पायऱ्या चढून आल्यावर आपण स्वयंभू असलेल्या शिवपिंडीच्या गुहेजवळ येऊन पोहोचतो. पुन्हा एकदा कितीतरी वर्षांनी इथे आलोय मी या मार्लेश्वरच्या भेटीला आणि महादेवाच्या दर्शनाला. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि या महादेवाचे दर्शन घेऊया. आणि माझ्या मागे जर तुम्ही बघताय ना, हे आहे सुंदर असा धबधबा. आई शपथ यार, कसला भारी दिसतोय धबधबा. हा बघा. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा 2 स्वयंभू पिंडीचे भाविकांना दर्शन होते. शिवपिंडीच्या मागे या कपारींमध्ये असंख्य सापांचे अस्तित्व असते. मात्र या सर्पांचा आजपर्यंत कोणालाही काही हानी न केल्याचे असे गावकरी सांगतात. या स्थानाचे मुख्य आकर्षण म्हणजे 200 फूट उंचीवरून पडणारा हा धारेश्वर धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात याच धबधब्याखाली अंघोळ करणे हे खूप पवित्र मानले जाते. पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याने मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाहायला मिळते. शुभ्र पाण्याचा प्रपात बघितला की असे वाटते जणू शंकराच्या जटेतून गंगाच कोसळत आहे. तर आता आपण मार्लेश्वर मंदिरात गेलेलो. तर हे आहेत माझ्या पप्पांचे मामा आणि हे म्हणजे इकडचे आहेत. आता मार्लेश्वर मंदिर म्हणजे इथून काहीतरी हे बघा, इथून असं सरळ गेलो ना आपण तर राईट मारलं की मार्लेश्वर, म्हणजे हे इकडचे स्थायिकच आहेत. तर आता हे सांगतात आपल्याला मार्लेश्वरची कथा. त्याच्यामध्ये मार्लेश्वरचे भाऊ हे बाबा कोण जरा सांगा जरा नीट. भामलेश्वर ते. आणि मार्लेश्वर पहिला देवस्थान कुठे होतं? इथं मुरादपूरला होता. अच्छा. आणि तिथून मुसलमानांनी मशीद बांधली. अच्छा, मुसलमानांनी जी मशीद बांधली त्याच्यामुळे मग ते उठून गेला. अच्छा. गाय ढोर कापायची ना. हा. आणि मग त्याचा भाव उन्हाळचा कधी आला ना दिवसा तर तुला इथं मधनं चालत नाही. तिथं गाय बी आहे सगळं आहे. अच्छा. मशीद बांधली पण ते मार्लेश्वर स्वयंभू, मग तिकडे स्वयंभू प्रकट झाला. तो इथनं उठून गेला ना. इकडे पण स्वयंभूच होतं ना ते. हा स्वयंभू तशीच आहे ती ठाणं. तो मार्लेश्वर पिंडी आहे ना ती तशीच आहे. आणि त्यांचे भाव कोण म्हटलं तुम्ही? कर्णेश्वर जे आता आपण केलं ते मार्लेश्वर. अच्छा, म्हणजे हे असे तिघ भाऊ. आणि तो रात्रात उठून गेला. गाया बिया कापायची ना ईदला. मग तो उठून गेला तेव्हा एकही या मुसलमानाचं घर नाही ठेवलं. एकही नाही. मग आता ते मंदिर मस्जिद पण आहे. मशीद आहे पण आता कोण येत नाही. जेवढे होते तेवढे मेली. ओसाड जागा झाली. म्हणजे ते पूर्ण हेच करून टाकायचं. बरोबर आहे. ते त्याची जागा होती, तुम्ही त्याच्या जागेवर ते नको ते करता. जागा म्हणजे तो मार्लेश्वर केलं. त्याच्यानंतर मी माझ्या आजीच्या घरी म्हणजेच माझ्या पप्पांच्या मामांच्या घरी गेलो. तिथे तुम्ही थोडी माहिती ऐकली बाबांकडून. आता मी डायरेक्ट इथेच थोडंच पुढे द्रौपदी हॉटेल लॉज काहीतरी आहे तिथे मी आलो. जेवलो, चेंज केलं, आता झोपायलाच जात होतो. पण एक छोटंसं सरप्राईज म्हणजे आपल्या भाई मॅनेजमेंट टीमचा आपला कार्यकर्ते विराज चव्हाण याचाच वाढदिवस. त्या म्हटलं चला बड्डे केक वगैरे आणला आहे तर खाली आता सेलिब्रेट करतात आहे सर्व पोरं. तर आता खाली मी जातो. तर चला ही व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो कारण भाई जाम दमलं आहे, खूप थकलो आहे आता मी. तर चला भेटूया परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि हो, ही सिरीज अजून पण बघताय तर प्लीज यार लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना ही शॉर्ट आयटनरी बनवायला खूप मदत पडेल. आणि जर तुम्हालासुद्धा ही राईड करायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा सांगा की मला कोकण राईड तुमच्यासोबत परत करायची आहे. जर प्रॉपर कॅन्डिडेट्स येत असतील 28 ते 30 जणं तर परत एकदा आम्ही ही राईड काढू. बाकी आपले पोलीस साहेब काय मग कशी वाटते राईड? एकदम मस्त. तुम्ही पहिली राईड कधी केली? कोकोंडीला. खोपोली तेव्हा मी नव्हतो ना. हां, तेव्हा मी नव्हतो आलेलो. पण ग्रुप सॉलिड आहे. ग्रुप त्या राईडमुळे परत मला इथे यावं लागलं. आमचा कोर ग्रुप असा आहे ना, एकदा भेटलात नंतर भेटला. चला तर मग आता
थोडं केक कट करूया. परम मित्र का बड्डे आहे. हां कोणाला विराज. अरे वा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हमें शॅम्पेन उडूया.